नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातल्या नंबर 1 ऑनलाईन व्यासपीठावरती आपले सर्वांचे सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज आपण इतिहास आणि या इतिहासाचा भाग क्रमांक 2 समजून घेणार आहोत। भाग क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत इतिहासातील प्रमुख घटक। इतिहासातील प्रमुख घटक म्हणजे काय, तर अनेकांना वेगळ्या वेगळ्या परीक्षा द्यायच्या असतात, मात्र इतिहासामध्ये काय असतं, इतिहासात काय शिकायचं असतं हेच कळत नाही आणि त्यामुळे इतिहास पैकीच्या पैकी मार्क्स देणारा विषय असून सुद्धा इतिहास हा एक कमकुवत विषय ठरतो, धोका देणारा ठरतो। मात्र तुम्ही जर इतिहासातले सर्व प्रमुख घटक नीट समजून घेतले तर तुम्हाला इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स 100% मिळतील याची खात्री मी देतो। आणि कुठल्याही UPSC असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन वर्ग 2 चे असेल, कंबाईन वर्ग 3 चे असेल, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, त्याचबरोबर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, पोस्टाची भरती असेल, रेल्वेची भरती असेल, या सगळ्या परीक्षांना इतिहास शिकण्यासाठी आणि इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 23 घटक शिकायचे। 23 घटक शिकले की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क। कोणते 23 घटक, चला समजून घेऊया। 23 घटक यामध्ये एक गोष्ट पहिली, इतिहास शिकायला सुरुवात झाली। इतिहासामध्ये इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने इतिहासाचे 3 कालखंड पाडले जातात। पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास। प्राचीन भारताचा इतिहास ज्याचा कालखंड इसवी सन 1200 पर्यंत मानला जातो, एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो। मग या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 5 घटक शिकायचे। 5 घटक शिकले म्हणजे तुम्हाला पैकीचे पैकी मार्क। कोणते 5 घटक, नीट समोर लक्ष द्या की 5 घटक कोणते। प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या क्रमांकाचा घटक आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत। उत्क्रांतीवादाचा सिद्धांत इंग्लंडचा जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याने हा सिद्धांत मांडलाय आणि या सिद्धांतामध्ये त्याने काय सांगितले हे समजून घ्यायचं। त्याने कोणता सिद्धांत मांडला, कोणत्या पुस्तकात मांडला, हे सगळं आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं। यानंतर घटक क्रमांक 2 आहे प्राचीन इतिहासाचे 3 कालखंड। प्राचीन इतिहासाचे 3 कालखंड आपल्याला शिकायचे। त्यामध्ये एक आहे प्रागैतिहासिक कालखंड, दुसरा इतिहासपूर्व कालखंड आणि तिसरा ऐतिहासिक कालखंड। हे कालखंड कसे पाडले, त्यांचं काय वैशिष्ट्य हे त्यामध्ये असणार। तिसऱ्या क्रमांकाचा घटक आहे भारतीय संस्कृती, इंडियन कल्चर। आता ही भारतीय संस्कृती शिकत असताना आपल्याला जगभरातल्या प्रमुख संस्कृती कोणत्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये, कोणत्या देशात, कोणत्या खंडात उदयास आले, त्यांचे काय वैशिष्ट्य हे समजून घ्यायचं आणि मग भारतातली सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती या 2 प्रकारच्या संस्कृती समजून घ्यायची। यानंतर चौथ्या क्रमांकाचा घटक आहे नवीन धार्मिक प्रवाह। नवीन धार्मिक प्रवाह या घटकामध्ये सुरुवातीला जगभरातले प्रमुख धर्म आपल्याला समजून घ्यायचे, त्यांचे संस्थापक आपल्याला समजून घ्यायचे। यानंतर आपल्याला पवित्र धर्मग्रंथ, प्रार्थना स्थळ, त्यांची पंथ हा घटक समजून घ्यायचा। हा घटक समजून घेतल्यानंतर मग पुढे आपल्याला 5व्या क्रमांकाचा म्हणजे प्राचीनचा शेवटचा घटक आहे 16 महाजनपद। मग त्याच्यामध्ये जनपद काय आहे, महाजनपद काय आहे, साम्राज्य काय आहे हे त्यामध्ये समजून घ्यायचं, विशेषतः मगध साम्राज्य। ओके, अशा रीतीने प्राचीन भारताच्या इतिहासाचे हे 5 घटक आणि हे सुरू असताना, हे शिकत असताना या कालखंडात तयार झालेले साहित्य सुद्धा समजून घ्यायचं। ते यामध्येच असणारे 5 घटक संपले प्राचीन मध्ये पैकीच्या पैकी। मग यानंतरचा दुसरा भाग आहे दुसरा कालखंड म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास। मध्ययुगीन भारताचा इतिहास ज्याला आपण मेडिएवल हिस्ट्री ऑफ इंडिया असं म्हणतो, ज्याचा कालखंड 1200 ते 1857। यामध्ये तुम्हाला फक्त 2 घटक शिकायचे। एवढे 2 घटक शिकले म्हणजे पैकीच्या पैकी मार्क। कुठले, भारतावरील परकीय आक्रमणे व भारतातील परकीय सत्ता। मग यामध्ये भारतावरच्या पहिल्या आक्रमणापासून जी सुरुवात होते तर अनेक आक्रमणं, त्यानंतर भारतातली सुलतानशाहीनंतर मोगल साम्राज्यही इथं आपल्याला पाहायचं। खरं तर हा आपल्या दुर्दैवाचा इतिहास आहे, मात्र तो शिकावा लागतो। म्हटलं जातं ना, इतिहास तब तक दोहराता है जब तक हम उसे शिकते नाहीये। पारतंत्र्याचा इतिहास घडून द्यायचाच नसेल तर हा शिकायचा आहे। आणि याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा ज्वलंत इतिहास आहे, आपल्या गर्वाचा इतिहास आहे, तो म्हणजे शिवकालीन इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे। अशा रीतीने मध्ययुगीन भारताचा इतिहास हा संपला। 2 टॉपिक झाले, पैकीच्या पैकी मार्क पडले। यानंतर सर्वात मोठा कालखंड असणारा, सर्वात मोठा इतिहास स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स ज्या इतिहासाच्या भागावर येतात तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास। यालाच आपण अर्वाचीन भारताचा इतिहास म्हणतो, मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणतो। याचा कालखंड 1857 ते 1947। मग यामध्ये तुम्हाला 16 घटक शिकले की पैकीच पैकी मार्क। मग हे 16 घटक कोणते, एक गोष्ट लक्षात राहू द्या,
MPSCची वर्ग 2ची कंबाईन, MPSCची वर्ग 3ची कंबाईन जी आहे यामध्ये प्राचीन मध्ययुगीन नसतो, डायरेक्ट आधुनिकच असतं. बाकीच्या परीक्षांना मात्र प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे आणि आधुनिक पण आहे. बरं, हा आधुनिकचे 16 टॉपिक आहेत. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा भारतातील परक्यांचे आगमन. भारतामध्ये म्हणजे पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, यांचं आगमन कसं झालं या संदर्भाची माहिती यामध्ये असणार. ब्रिटिशांचं साम्राज्य विस्तार, इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थानवर आपला साम्राज्याचा विस्तार कसा केला, म्हणजे हिंदुस्थान पादाक्रांत कसं केलं हे आपल्याला शिकायचं. मग यामध्ये आपल्याला कर्नाटक युद्ध शिकायचंय, बंगाल विजय शिकायचं, इंग्रज मराठी युद्ध शिकायचं, म्हैसूरचे युद्ध शिकायचं, इंग्रज शीख, हे 5 युद्ध शिकले की तुम्हाला ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार संपला. यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा ब्रिटिशकालीन जमीन महसूल पद्धती. भारताची आर्थिक लूट करण्यासाठी इंग्रजांनी वेगळ्या वेगळ्या कर पद्धती राबवल्या. त्यामध्ये जमिनीवरचे कर 3 प्रमुख पद्धती, मग त्यामध्ये कायमधारा पद्धत, महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत. ही पद्धत कोणत्या प्रदेशात कोणी लागू केली, काय वैशिष्ट्य होते, काय परिणाम झाले, हे सगळे यामध्ये शिकायचे. यानंतर 4थ्या क्रमांकाचा घटक आहे भारतातील मुद्रणालय, वृत्तपत्र व वृत्तपत्र कायदे. भारतामध्ये पहिला छापखाना कोणी कुठं केव्हा सुरू केला, दुसरा छापखाना कोणी कुठं केव्हा सुरू केला, पहिलं वृत्तपत्र कोणी कुठं कोणत्या भाषेत सुरू केलं, हे सगळे वृत्तपत्र पाहायचे. मग या वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यासाठी इंग्रजांनी केलेले कायदे, हे कायदे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे. यानंतर पुढे 5व्या क्रमांकाचा घटक आहे 1857च्या उठावापूर्वीचे उठाव. आता बऱ्याच जणांना हेच लक्षात नाही येत, 1857चा उठाव कोणत्या वर्षी झाला. 1857चा उठाव 1857 याच वर्षी झाला. ओके, 1857च्या उठावापूर्वीचे उठाव म्हणजे 1857च्या उठावापूर्वी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कारणाने इंग्रजांच्या विरोधात बंड झाले होते, उठाव झाले होते, ते शिकावे लागते. उदाहरणार्थ संन्यासांचा उठाव असेल, संतालांचा उठाव असेल, हो उठाव असेल, मोपलांचा उठाव असेल, चोहारांचा उठाव असेल, भिल्लांचा उठाव असेल, गडकरांचा उठाव असेल, अशा अनेक उठाव येतात. यानंतर मग 6व्या क्रमांकाला 1857चा उठाव. मग या 1857च्या उठावामध्ये आपल्याला 1857च्या उठावाची कारणे पाहिजे, 1857च्या उठावातील घटना पाहिजे, 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणं पाहिजे, 1857च्या उठावाचे परिणाम पाहिजे आणि 1857च्या उठाव संदर्भात मतांतरे सुद्धा पाहिजे. म्हणजे कुणी त्याला लष्करी उठाव म्हणतं, कुणी त्याला सामंतांचा उठाव म्हणतं, कुणी त्याला मुस्लिमांचा उठाव म्हणतं, त्याचबरोबर कुणी त्याला राष्ट्रीय उठाव म्हणतं. तर हे सगळं समजून घ्यायचंय. 7व्या क्रमांकाचा घटक आहे भारतातील विविध संस्था, संस्थापक आणि त्यांची कार्य. म्हणजे काय, भारतामध्ये विविध संस्था स्थापन झाल्या, मग त्याच्यामध्ये ब्राह्मण समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल, अनेक अशा या संस्था कोणी स्थापन केल्या, कुठे स्थापन केल्या, कोणत्या हेतूने स्थापन केल्या, कोणी कार्य केलं, त्यांचं नेतृत्व काय केलं, त्याचा काय परिणाम झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या, शिकायच्या. हाच घटक तुम्ही राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून, वरच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून पाहिल्या तर वेगळ्या शीर्षकाच्या अंतर्गत काही पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे काय, भारतातील राष्ट्रवाद, राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे आणि विकास असंही याला शीर्षक दिलेले. नो प्रॉब्लेम, कुठल्याही शीर्षका अंतर्गत तोच भाग शिकायचा आहे. यानंतर 8व्या क्रमांकाचा घटक आहे राष्ट्रीय सभा, एक महत्वाची संस्था, इंडियन नॅशनल काँग्रेस. राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली, तिची काय पार्श्वभूमी होती, स्थापनेच्या वेळेस कोणी सहकार्य केले, कोणता गव्हर्नर जनरल होता, राष्ट्रीय सभेचे वेगळे वेगळे अधिवेशन, ते सगळे समजून घ्यायचे आपल्याला. यानंतर राष्ट्रीय सभेच्या अंतर्गतच मग पुढचा घटक येतो 9व्या क्रमांकाचा मवाळ युग. मग या मवाळ युगाचा कालखंड काय, मवाळ युगाचे वैशिष्ट्य काय, मवाळ युगात कोणी कोणी काम केलं, मवाळ युगात काय काय झालं, कुठले कुठले आंदोलनं झाले, हे सगळे यामध्ये पाहायचं. यानंतर जहाल युग, ज्या युगाला आपण टिळक युग असंही म्हणतो. मग जहाल युगाचा कालखंड कोणता, जहाल युगामध्ये कुठले कोणते आंदोलन झाले, कुठल्या कुठल्या मागण्या झाल्या, कुठल्या कुठल्या घडामोडी झाल्या, जहाल युगाचं नेतृत्व कोणी केलं, हे सगळे या ठिकाणी. यानंतर पुढच्या क्रमांकाचा 11व्या क्रमांकाचा गांधीजींच्या नावाने युग आहे गांधी युग. मग या गांधी युगामध्ये आपल्याला महात्मा गांधीजींचं चरित्र पाहायचं, गांधी युगाचा कालखंड पाहायचं, गांधीजींचं चरित्र पाहायचं. त्याचबरोबर गांधी युगामध्ये राष्ट्रीय सभेचे किती अधिवेशनं झाले, कुठं झाले, अध्यक्ष कोण होते, काय घडामोडी झाल्या, किती आंदोलनं झाले, कसे झाले, हे सगळे यामध्ये. आणि या युगामधले अनेक व्यक्ती चरित्र आपल्याला समजून घ्यावे लागतात, शिकावे लागतात. त्यानंतर 12व्या क्रमांकाचा घटक आहे भारतातील सशस्त्र क्रांती. आपल्या भारतामध्ये एका बाजूने स्वातंत्र्याची मागणी अहिंसक पद्धतीने सुरू होती, तर दुसऱ्या बाजूने काही क्रांतिकारक शस्त्राच्या आधारे रक्तरंजित क्रांती करून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मग यामध्ये उमाजी नाईक असेल, वासुदेव बळवंत फडके असेल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, अनंत कानेरे, उधमसिंह, किती किती नावं. आणि अशा सर्व क्रांतिकारकांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलं, म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून तर आपल्या देशाचं वर्णन करत असताना म्हटलं जातं, अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रक्तरंजित झालेली ही भारतभूमी. म्हणून हे सशस्त्र क्रांतीमध्ये आपल्याला अनेक सशस्त्र घटना पाहायच्यात. यानंतर पुढे आहे ब्रिटिशकालीन कायदे. इंग्रजांनी भारतामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट हा पहिला कायदा केला आणि मग
हे सर्व कायदे पाहत पाहत आपल्याला शेवटच्या 18 जुलै 1947च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंतचा प्रवास पाहिजे. आणि या कायद्याचा आजच्या आपल्या प्रशासनावर, आजच्या आपल्या संविधानावर फार मोठा प्रभाव आहे, परिणाम आहे, म्हणून ते चांगले शिकावे लागते. यानंतर 15व्या क्रमांकाचा टॉपिक असणारे भारतातील एक गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसरॉय. मग पहिल्या गव्हर्नर पासून अगदी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माउंटबॅटन नंतर सी राजगोपालाचारी यांच्यापर्यंतचा हा सगळा प्रवास पाहिजे. मग त्यांचा कालखंड काय, त्यांच्या कालखंडाबरोबर त्या कालखंडामध्ये काय काय घटना घडल्या हे सगळे यामध्ये समजून घ्यायचं. शेवटचा 16व्या क्रमांकाचा संस्थानांचं विलिनीकरण. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये शेकडो संस्थानं होतं. ही संस्थानं भारतामध्ये कशी विलीन झाली, काय घडामोडी झाल्या, कोणते ऑपरेशन झाले, कोणी त्याचं नेतृत्व केलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये आपल्याला शिकायचं. ओके. आधुनिक भारताच्या इतिहासातले 16 घटक, आधुनिक भारताच्या इतिहासातले 16, मध्ययुगीन भारताच्या इतिहासातले 2, 16 2 18 झाले. आणि त्यानंतर प्राचीनचे 5, 18 आणि 5 23 घटक पाहिले म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी इतिहासामध्ये कुठली बी परीक्षा आहे. या अगोदरच्या तुम्ही कुठल्याही परीक्षा पहा, प्रश्नपत्रिका पहा, प्रश्न पहा आणि शोधा या 23च्या बाहेरचा एखादा तरी प्रश्न दिसतोय का, तर अजिबात दिसणार नाही. एकही प्रश्न या 23 घटकांच्या बाहेरचा दिसणार नाही. म्हणून 23 घटक करा आणि इतिहासामध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा, अशी स्कीम, अशी योजना आजपासून सुरू झाली म्हणून समजा. अशा रीतीनं या भागात इथंच थांबूया आपण. मात्र लक्षात राहू द्या, मास्टरमाइंड अकॅडमी या ॲपवरती आपले रेग्युलर अशा पद्धतीचे उच्च तंत्रज्ञान युक्त लेक्चर व्याख्यान मला अखंड सुरू राहतील. ओके, धन्यवाद.